तुम्हालाही मस्त असे रवा टेक्स्चरचे लाडू बनवायचे आहेत. अहो मग टेन्शन कशाला घेता, मी कशासाठी आहे. मी तुम्हाला मस्त अशी ही चुरमा लाडूची रेसिपी घेऊन आलेली आहे. हे जे लाडू आहेत ते बनवायला खूप सोपे आहेत. तर फक्त तुम्हाला मेजर करताना एक प्रॉपर असा कप किंवा मग एखादा घरातला डबा घ्यायचा आहे. मी ते एक छोटासा डबा घेतलेला आहे आणि त्या डब्याने मी अर्धा कप रवा घेतलेला आहे आणि 1 कप मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अट फक्त एकच की गव्हाचं पीठ घेताना आपल्याला थोडंसं जाडसर घ्यायचं आहे. खूप बारीक असं दळलेलं जे चक्कीतलं पीठ असतं ते आपल्याला घ्यायचं नाही आहे. थोडंसं रवा टेक्स्चर त्याला हवं. चवीपुरतं आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. 2 चमचे मोहन म्हणून तुम्ही तेल किंवा तूप घेऊ शकतात. मी ते 2 चमचे तूप घेतलेले. त्याचबरोबर 2 चमचे मी ते बेसनही टाकून घेणार आहे. याने पिठाला छान असा क्रिस्पीनेस येतो आणि आपले जे लाडू आहेत ते मस्त असे रवा टेक्स्चरचे बनवून तयार होतात. आता हे जे पीठ आहे ते आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे हे जे पीठ आहे ते मळणं मेन महत्त्वाचं त्यात हीच गोष्ट आहे की ते मळताना आपल्याला घट्टसर मळायचं आहे. म्हणजे त्याचे जे आपण मुटके बनवतो ते खूप छान असे क्रिस्पी होतात. एकदम आपल्याला यात पाणी टाकायचं नाही आहे. थोडं थोडं करून आपल्याला यात पाणी टाकायचं आहे आणि घट्टसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे जे लाडू आहेत ते चवीला खूप छान लागतात. शिवाय घरातल्याच गोष्टींमध्ये बनतात. त्यामुळे कुणीही हे लाडू आरामात बनवू शकेल इतके असे हे सोपे देखील आहे आणि कमी साहित्यात बनणारे आहे. तर तुम्ही रेसिपीज नक्की ट्राय करत चला. रेसिपी तुम्ही माझ्या ट्राय करतायत की नाही ते देखील मला कमेंटमध्ये सांगत चला. भरपूर अशा रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला त्या कशा वाटत आहेत तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात. आता बघा इकडे थोडं थोडं पाणी टाकून मी घट्टसर असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. हे जे पीठ आहे ते आपल्याला मळून घेतल्यानंतर चेक करून घ्यायचे. बघा बोटाच्या साहाय्याने मी ते प्रेस करून चेक करून घेतलेले. छान असं ते घट्ट मळून तयार झालेले. आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आणि याचे आपल्याला मुटके बनवून घ्यायचे. जास्त जाड असे आपल्याला ते बनवायचे नाही आहे. मीडियम साईजचेच ते बनवायचे म्हणजे ते पटपट तळून तयार होतात आणि आतपर्यंत ते तळले जातात. तर हे जे मुटके आहेत ते आपल्याला तळताना अगोदर थोडं मंद आचेवर तळून घ्यायचं आहे. ते आतपर्यंत तळले की मग नंतर थोडीशी हाय फ्लेम करून मग आपल्याला हे मुटके तळून घ्यायचे आहेत. आता याच पद्धतीने बघा या पिठाचे संपूर्ण असे हे मुटके मी पटापट बनवून घेतलेले. खूप सोपी अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे. तर बघा या पद्धतीने आता हे मुटके मी बनवून घेतलेले. पीठ घट्ट मळलेलं असल्यामुळे आपल्याला कोरड्या पिठाची इकडे गरज नसते. बघा आता या पद्धतीने मी हे संपूर्ण मुटके बनवून घेतलेले. कढाईमध्ये आपल्याला तळण्यासाठी तेल टाकून घ्यायचे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यात तूप देखील घेऊ शकतात. तुपात देखील ते तळले जातात. आता तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण इकडे ड्रायफ्रूट्स कट करून घेऊयात. मी इकडे बदाम घेतलेले आणि ते मी बारीक कट करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घेऊ शकतात. काजू, बदाम, पिस्ता. आता इथे मी थोडीशी वेलची घेतलेली. ही वेलची सोलून याची आपल्याला पूड करून घ्यायची. वेलचीने कुठल्याही गोडाच्या पदार्थाला खूप छान अशी टेस्ट येते. तर बघा आता या पद्धतीने मी वेलचीची देखील पावडर करून घेतलेली आहे. आता जे मुटके आपण बनवून घेतलेले होते ते आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे. तेल जे आपण घेतो ते जरा कमीच घ्यायचे. खूप जास्तही तेल घ्यायचं नाही. नाहीतर मग उरलेलं तेल आपण पुन्हा पुन्हा वापरतो जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं. तर लिमिटेडच तेल घ्यायचे. खूप जास्तही तेल उरेल इतपत घ्यायचं नाही आहे. बघ तर आता लालसर रंगावर मी ते हे मुटके तळून घेतलेले. चांगले आतपर्यंत ते तळले गेलेले आहेत कारण त्यांचा कलरच आपल्याला सांगतोय. मस्त असा सोनेरी कलर त्याला आलेला आहे. आता हे जे मुटके आहेत ते मी जरासे थंड होऊ दिलेले आहेत. त्याचे आता आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे ते आपल्याला मिक्सरला वाटायला बरं पडेल. आता बघा या पद्धतीने मी त्याचे तुकडे करून घेतले. ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आणि दळताना आपल्याला ते जरासे जाडसरच दळायचे. खूप जास्त त्याची पावडर आपल्याला करायची नाही कारण टेक्स्चर मग लाडूला रवाळ असं येत नाही. तर बघा या पद्धतीने जाडसर असं मी ते दळून घेतलेले आहे. आता हे जे उरलेले तुकडे आहेत ते देखील आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत आणि ते देखील आपल्याला दळून घ्यायचे. तर बघा या पद्धतीने मी त्याची पावडर करून घेतलेली आहे. आता आपण कढाईमध्ये थोडीशी खसखस टाकून घ्यायची आहे आणि ती खसखसही आपल्याला 2 मिनटासाठी भाजून घ्यायची. नंतर ती आपल्याला लाडवाचं जे आपण मिक्सचर केलं आहे त्यावर टाकून घ्यायचे. आता इथे मी ज्या डब्याने पीठ मोजलं होतं त्या डब्याने 1 डबा भरून गूळ घेतलेला आहे आणि 3 ते 4 चमचे इतकं आपल्याला तूप घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पाक करायचा नाही आहे. फक्त आपल्याला हा गूळ वितळू द्यायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. नाहीतर पाक जर केला तर ते लाडू एकदम कडक होणार, तुमचे सॉफ्ट होणार नाही. ही टिप तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची. आता बघा गूळ इथे वितळण्यास सुरुवात झालेली आहे. आता पूर्णपणे गूळ वितळून तयार झालेला आहे. आता मी
हे जे लाडवाचं मिश्रण आहे त्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आणि वेलची पूडही टाकून घेतलेली आहे. आता आपण जो पाक बनवलेला होता तो आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे. पाक म्हणजे आपल्याला अगदी एकतारी पाक करायचा नाही आहे, फक्त गूळ मेल्ट होऊ द्यायचा आहे आणि ते आपल्याला ह्या लाडवाच्या मिश्रणामध्ये टाकून चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे, कारण ते खूप गरम असतं तर त्याला लगेचच हात लावायचा नाही आहे. आता बघा चमच्याच्या साहाय्याने मी हा जो गूळ आहे तो या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. थोडंसं ते थंड झालं की आपल्याला हाताने व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे. चमच्याला चिकटलेलं देखील आपण एखाद्या छोट्या चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे आणि मिश्रणामध्ये मिक्स करून आपल्याला त्याचे लाडू बांधून घ्यायचे. हे जे लाडू आहेत ते फास्ट असे बनवून तयार होतात, त्याला जास्त वेळही लागत नाही. बघा आता पटापट असे हे लाडू वळून तयार होतील. मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे आपलं. आता तुम्हाला मी ते लाडू वळून दाखवणार आहे. बघा पटापट असे आपले हे लाडू वळून तयार होतात. याच पद्धतीने आता संपूर्ण हे लाडू मी वळून घेणार आहे. चवीला अप्रतिम असे हे लाडू लागतात. मुलं अतिशय आवडीनं हे लाडू खातात. शिवाय हेल्दी आहे, तर तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करा. बघा किती छान असं रवा टेक्स्चर या लाडूंना आलेलं आहे. तर तुम्हालाही या पद्धतीचे लाडू खायचे असतील तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. कमेंट देखील करत चला. बघा छान असे लाडू आपल्या इकडे बनवून तयार झालेले आहेत. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.